नमस्कार मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओत सिंपल पास्ट टेन्सनी बनलेली एक तुम्ही स्टोरी शिकणार आहात। त्या स्टोरीचं नाव आहे द लॉस्ट डॉग। लॉस्ट म्हणजे हरवलेला, डॉग म्हणजे कुत्रा। द लॉस्ट डॉग या स्टोरीतून सिंपल पास्ट टेन्सची सेंटेन्स कशी बनलेली आहेत ती लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग व्हिडिओला आता आपण स्टार्ट करूया। गेल्या शनिवारी मारिया तिचा कुत्रा मॅक्ससह उद्यानात गेली होती। लास्ट सॅटरडे मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग मॅक्स। लास्ट सॅटरडे मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग मॅक्स। लास्ट सॅटरडे म्हणजे गेल्या शनिवारी। मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग मॅक्स। मारिया तिचा कुत्रा मॅक्ससह पार्कमध्ये गेली। सूर्य चमकला। द सन शोन। द सन शोन। शोन म्हणजे चमकला। द सन शोन म्हणजे सूर्य चमकला आणि हवामान उबदार वाटले। अँड द वेदर फेल्ट वार्म। अँड द वेदर फेल्ट वार्म। वार्म म्हणजे उबदार, फेल्ट म्हणजे वाटले। अँड द वेदर फेल्ट वार्म म्हणजे हवामान उबदार वाटले। मारियाने एक चेंडू टाकला। मारिया थ्रू अ बॉल। मारिया थ्रू अ बॉल। थ्रू म्हणजे फेकणे किंवा टाकला। मारिया थ्रू अ बॉल, मारियाने एक चेंडू टाकला आणि मॅक्स तो पकडण्यासाठी धावला। अँड मॅक्स रॅन टू कॅच इट। अँड मॅक्स रॅन टू कॅच इट। रॅन म्हणजे धावला, कॅच म्हणजे पकडणे। मॅक्स रॅन टू कॅच इट म्हणजे मॅक्स पकडण्यासाठी धावला। त्याला खेळण्याची आवड होती। ही लव्ड टू प्ले। ही लव्ड टू प्ले। प्ले म्हणजे खेळणे। ही लव्ड टू प्ले म्हणजे त्याला खेळण्याची आवड होती। पण अचानक मॅक्स खूप दूर पळून गेला। बट सडनली मॅक्स रॅन टू फार। बट सडनली मॅक्स रॅन टू फार। फार म्हणजे दूर, टू म्हणजे खूप, टू फार म्हणजे खूप दूर, रॅन म्हणजे पळाला, सडनली म्हणजे अचानक, बट म्हणजे परंतु किंवा पण। बट सडनली मॅक्स रॅन टू फार म्हणजे पण अचानक मॅक्स खूप दूर पळून गेला। अँड डिसअपियर्ड। अँड डिसअपियर्ड म्हणजे आणि गायब झाला। मारियाने त्याच्या नावाने हाक मारली। मारिया कॉल्ड हिज नेम। मारिया कॉल्ड हिज नेम। हिज नेम म्हणजे त्याचं नाव, कॉल म्हणजे बोलवले, हाका मारल्या। मारिया कॉल्ड हिज नेम म्हणजे मारियाने त्याच्या नावाने हाक मारली, पण तो परत आला नाही। बट ही डिड नॉट कम बॅक। बट ही डिड नॉट कम बॅक। तिने झाडांच्या मागे आणि तलावाजवळ पाहिले। शी लुक्ड बिहाइंड ट्रीज अँड नियर द लेक। शी लुक्ड बिहाइंड ट्रीज अँड नियर द लेक। बिहाइंड ट्रीज म्हणजे झाडाच्या मागे, नियर द लेक म्हणजे तळ्याजवळ। शी लुक्ड बिहाइंड ट्रीज अँड नियर द लेक म्हणजे तिने झाडांच्या मागे आणि तलावाजवळ पाहिले। तिने लोकांना विचारले। शी आस्क्ड पीपल। शी आस्क्ड पीपल। आस्क्ड म्हणजे विचारले, शी आस्क्ड पीपल म्हणजे तिने लोकांना विचारले, पण कोणीही त्याला पाहिले नाही। बट नो वन सॉ हिम। बट नो वन सॉ हिम। नो वन म्हणजे कोणीही नाही, सॉ म्हणजे पाहिले, बट नो वन सॉ हिम म्हणजे कोणीही पाहिले नाही। मारियाला खूप वाईट वाटलं। मारिया फेल्ट व्हेरी सॅड। मारिया फेल्ट व्हेरी सॅड। व्हेरी सॅड म्हणजे खूप वाईट, फेल्ट म्हणजे वाटलं।
मारिया फेल्ट व्हेरी सॅड म्हणजे मारियाला खूप वाईट वाटलं. ती एका बाकावर बसून रडली. शी सॅट ऑन अ बेंच अँड क्राईड. शी सॅट ऑन अ बेंच अँड क्राईड. क्राईड म्हणजे रडली. सॅट ऑन बेंच म्हणजे एका बाकावर बसली. शी सॅट ऑन अ बेंच अँड क्राईड म्हणजे ती एका बाकावर बसली आणि रडली. काही मिनिटांनी मॅक्स परत आला. आफ्टर फ्यू मिनिट्स मॅक्स केम बॅक. आफ्टर फ्यू मिनिट्स मॅक्स केम बॅक. केम बॅक म्हणजे परत आला. आफ्टर फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटांनंतर. आफ्टर फ्यू मिनिट्स मॅक्स केम बॅक म्हणजे काही मिनिटांनी मॅक्स परत आला. त्याची फर ओली झाली होती. हिज फर वॉज वेट. हिज फर वॉज वेट. वेट म्हणजे ओली. फर म्हणजे प्राण्याच्या अंगावरील मऊ केस. त्याची फर मऊ झाली होती. हिज फर वॉज वेट. आणि तो थकलेला दिसत होता. अँड ही लुक टायर्ड. अँड ही लुक टायर्ड. टायर्ड म्हणजे थकलेला. अँड ही लुक टायर्ड म्हणजे तो थकलेला दिसत होता. त्याने मारियाचा हात चाटला. ही लिक्ड मारियाज हँड. ही लिक्ड मारियाज हँड. लिक म्हणजे चाटला. मारियाज हँड म्हणजे मारियाचा हात. ही लिक्ड मारियाज हँड म्हणजे त्याने मारियाचा हात चाटला. मारियाने त्याला मिठी मारली. मारिया हग्ड हिम अँड स्माइल. मारिया हग्ड हिम अँड स्माइल. स्माइल म्हणजे हसली. हग्ड म्हणजे मिठी मारली. मारिया हग्ड हिम अँड स्माइल म्हणजे मारियाने त्याला मिठी मारली आणि हसली. ते एकत्र घरी निघाले. दे वॉक होम टुगेदर. दे वॉक होम टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. वॉक म्हणजे चालले. दे वॉक होम टुगेदर म्हणजे ते एकत्र घरी निघाले. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.